आज घरातली साफसफाई केली ना तर मग मला बाकीच्या कामाला आहे ना भरपूर उशीर झालेला होता आणि सगळीकडेच आहे ना जाळे वगैरे काढून घेतले. दिसत नव्हते बरं का, पण अगोदर मी जेव्हा झाडूने जाळे वगैरे काढले ना तर खूप सारे निघाले होते. असे जर बघितले तर अजिबात जाळे दिसत नाही, तर पण झाडूने काढल्यावरती ना भरपूर सारे जाळे खाली पडतात आणि त्याच्यात ते स्पायडर वगैरे असतात ना ते पण भरपूर असतात, तेच जाळे करतात. तर अगोदर सगळीकडे व्यवस्थित छान नीटनेटकी क्लिनिंग करून घेतलेली होती आणि आज जेवायला आहे ना बरोबर मला 2-2:30 वाजलेले होते. जेवण वगैरे करून घेतलं आणि नंतर आहे ना मग भाजी वगैरे काढून ठेवली. आता भांडे वगैरे घासायचे होते, 4 तर वाजलेले होते. जानू पण आलेली होती ट्युशनमधून आणि म्हटलं आता नाही भांडे वगैरे घासून घेते, नाही तर मग परत संध्याकाळचा पण स्वयंपाकाला लागायचं होतं मला. अगोदर इथे सगळं किचन वाटा ते नीटनेटका क्लिनिंग वगैरे करून घेतलेली होती आणि आज काही जास्त ऊनच पडलेलं नव्हतं, तर एवढे अर्धे कपडे वाळले होते, अर्धे नव्हते वाळलेले. जेवढे सुकलेले कपडे होते ना ते काढून आणले आणि नंतर मग त्याच्या घड्या वगैरे मारून ठेवलेल्या होत्या. हे टेबलवरचे जे कवर वगैरे होते ना ते पण धुवून घेतलेले होते, कारण की त्याच्यावरती पण आहे ना खूप सारी धूळ बसलेली असते आणि जानू पण त्याला नकाशाचे हात वगैरे पुसून घेते. अगोदर तर ते नीटनेटकं व्यवस्थित ठेवून दिलेलं होतं आणि नंतर मग बाकीचे जे कपडे वगैरे होते ना ते पण अगोदर घड्या घालून ठेवलेल्या होत्या. आता उद्या गुढीपाडवा आहे, त्याच्यामुळे ना मी दरवाजातले तोरण वगैरे धुवून काढलेले होते अगोदरच, तर मग ते पण नीटनेटके लावून घेतलेले होते. तर चला आता संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे पण मला बनवायचा बाकी आहे आणि आता काय बनवायचं ते पण माहीत नाही. यांना विचारते अगोदर काय बनवू म्हणून. सकाळची तर भाजीपोळी आहे, पण आता ते कोणी खाणार नाही, म्हटलं आता काहीतरी दुसरं नवीन बनवते. तर चला आता व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्ही नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की कॉमेंट करून सांगा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.